बघा मी छान दिसाले की नाही, तुम्हाला वाटत असेल की काय असं एवढं सगळं छान आवडल्या तर याचं कारण तुम्हाला सांगणार आहे. आज की नाही आमच्या माहेरात छान असा एक मॅरेज अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम होता. तर त्यानिमित्तानं मी माहेरात उपस्थित आहे आणि त्याच्यासाठीच की नाही आता हा व्हिडिओ करण्याचं आयोजन केलं. तर बघा मी दाखवतो सगळ्यांना माझ्या माहेरातली मंडळी. हे बघा इकडे सगळे ही बच्चे कंपनी चिल्ली त्या सगळ्या माझ्या आत्या भाच्या सगळे. तिथं पाठीमागाचे दिसते की नाही ते खिडक्या आहे. माझ्या माहेराचं एक घर आहे, तिथं पाठीमागच्या बाजूला व्हिडिओ करायला. तर ही आहे की नाही ही माझी 2 नंबरची आत्या आहे. ती असते कुटवाडला. तर की नाही हिचं काय सांगू, माया म्हणजे काय हिची माया म्हणजे जाऊन गगनाला भिडून खाली होत काय ते आकाश फाटल इतकी जी माया मोठी आहे. काय सांगू हिची माया. आणि ती तिकडं दिसतात की नाही ती 2 हे बघा ती मुलं ती तिची मुलं आहेत. ही दोघं तिला की नाही हिच्या मायेचं सांगण्याचं एकच आज कारण सांगते, कारण की त्याच्यावर तुम्ही तिची काय माया असेल हे ओळखून घ्या. हिला इतकं मोठं की सोबत काल परवा दुखत होता तरी सुद्धा की नाही ही माहेराचा कार्यक्रम म्हणताना की नाही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. म्हणजे या एकाच वाक्यावरनं हिची काय माया आहे, म्हणजे किती जीव लावते आहे सगळं हिच्यावरनं कळते. ही दिसायला केवढी साधी आहे की नाही तेवढीच हिची माया पण मोठी आहे. ही बघा म्हणजे सगळ्यात मोठी आहे आत्या. खूप लहान वयामध्ये की नाही लग्न झाले आणि हिच्या मुली आहेत की नाही त्या सध्या आमच्या एवढ्यात. पण की नाही काय सांगू माहेर म्हणल्यानंतर भाच्या त्यांच्या पोरीने इतकीच आम्हाला पण तिच्या पोरी पण आले. ते बघा ही सगळ्यात मोठी मुलगी ही 2 नंबरची मुलगी आहे की नाही ती माझी भाऊजा आहे. खरं काय सांगू तिचा तोरा. आणि ही 3 नंबरची मुलगी आणि तिच्या मोठ्या मुलगीची मुलगी आहे की नाही ती तिकडे बसल्या बघा अमृता. जरा स्मार्ट दिसते की नाही तसंच ती स्मार्ट पण आहे. आणि ही माझी सगळ्यात छोटी आहे. तर ही की नाही जरा आमच्या घरात छान शिकलेली एज्युकेटेड तिच्यामुळे आमचं घर वर आलं काय हरकत नाही. कारण हिचा आधार म्हणजे आमच्या घरातला की नाही सगळ्यात मोठा आधार आहे. ह्या सगळ्यांनी की नाही आता आम्ही जेवढं की छान स्ट्रॉंग झाले या सगळ्याला कारणीभूत ही आहे म्हणून तर आम्ही आहे म्हणायला काय हरकत नाही. आमचा देव माणूस म्हटलं तरी पण की नाही हे पुण्यात आहे सगळं सांगून काढायचं.